मध्ये जातो, कसं फील करतायत काटाळे गावातील, तुला किती पाठिंबा असतो? काटाळ्याचा खूप पाठिंबा असतो. राहुल घरत आणि मिनेश राऊत यांचा खूप मला पाठिंबा असतो खेळण्यासाठी आणि पूर्ण गावाचा खूप सपोर्ट असतो. ओके, थँक्यू व्हेरी मच अक्षय. ऑनगोईंग मॅच सुद्धा सुरू आहे. तर अक्षय गरट ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जाऊया आता आपण थेट कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी पास्तरचा या आवाज ऐकूया. प्रीतम गोटे या नावाने जास्तीत जास्त जनप्रेम मिळालं. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रमोद सर. यावेळेस हात खुलताना पंचांचे वाईटचा इशारा येतोय. जी मॅच आहे ना ती मॅच एकाच माळ्यातले दोन मणी किंवा एकाच झाडाच्या दोन फांद्या असं म्हणायला हरकत नाही इथे, कारण की दोन्ही टीमचे ओनर बेटेगाव बिंदुसार आणि सरकार, आणि यावेळेस त्या दोघांमध्ये लढत. फटका फसला, एक कॅच होणार, विकेटचा पतंग. बॅक टू डगआउट्स डीजे. थँक्यू डीजे मास्टर. जानता राजा काटाळे संघाचे कर्णधार ब्रिजेश घरातला मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या. जी प्लेयर्सची धनराशी आहे ती आपल्याकडे सुपूर्द केली जाईल. यस, रक्षा प्रवीण घरत यांच्या स्मरणार्थ नवली यांच्या स्मरणार्थ प्रवीण घरत यांनी मात्र हेडफोन दिलेले आहेत या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच, आणि नक्कीच हे देखील दिले जाईल अक्षयला. या ब्रिजेश घरत यांना मी विनंती करेल, क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत असते, आणि ज्याप्रमाणे अक्षयने सांगितलं की गावच्या संघाविरुद्ध खेळत असताना इथे मात्र त्याचं देखील मन दुखवलं गेलं कुठे ना कुठे. गावचा जो संघ आहे तो बाहेर गेला, म्हणजे गावचा ऑनर इथे मात्र या स्पर्धेच्या बाहेर जातोय. परंतु हरकत नाही, ज्या ऑनरने आपल्याला मात्र घेतलेला आहे, ज्या ऑनरने आपल्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास त्याला दाखवणं गरजेचं आहे, जेणेकरून क्रिकेट कुठे ना कुठे जिवंत राहील, नाहीतर क्रिकेट मात्र कुठे ना कुठे थांबला जाईल. या ब्रिजेशला मी विनंती करेन, ब्रिजेशला आपण या मुख्य व्यासपीठावर. आणि इकडे मात्र बघू निरंजन यावेळेस येतोय. आता या जर बघायला गेलं तर या दोन संघाने काय करायचं, या दोन संघाकडे किती टेन्शन आहे, कारण की एकाच गावाचे दोन ऑनर आमने सामने, बिंदुसार आणि त्याच्या विरुद्ध सरकार. म्हणजेच एकाच पोरीवर दोन पोरांनी जेव्हा लाईन मारली तेव्हा त्या पोरीचा होकार कोणाकडे येतो हे वाट बघत राहायची, आणि इकडे तीच वाट बघावी लागेल. आता कोणाकडे जातो होकार यावेळेस, काय घडतंय, रनआउट पंचांचं बोटवर आकाशाकडे. इथे मात्र परतावं लागेल बॅट्समनला. रोहन बॅक टू डगआउट्स डीजे. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. यानंतर होणारी मॅच बघायला गेलं तर एक बाजूला शिवराय योद्धा पास्तळ आणि दुसऱ्या बाजूला बालाजी तिरुपती बालाजी अशी मॅच असेल. दोन्ही टीम आपापल्या गटातून टॉपवर आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्यांच्या दोघांमध्ये मात्र ही लढत आपण बघू शकतात यापुढील आपल्याला पाहायला मिळेल. येस, नेक्स्ट मॅच क्वालिफायर मॅच असेल, म्हणजे जो संघ विजयी होईल तो थेट फायनलमध्ये, परंतु हरलेल्या संघाला देखील संधी आहे, तो स्पर्धेच्या बाहेर जाणार नाही आहे. पुढची मॅच त्याला खेळायला भेटेल सेमीफायनल 2. हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. टॉपवर राहण्याचा फायदा हाच आहे की आपल्याला संधी, एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या ॲक्सिडेंट होणार, आणि इकडे मोठा ॲक्सिडेंट झालाय यावेळेस. निरंजन करत बॅक टू डगआउट्स. सरकार हळूहळू पडत असताना यावेळेस पाहायला मिळतंय विकेट डीजे.
थँक्यू डीजे मास्टर. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, एका मागे एक रनआउट पाहायला मिळत आहेत, खराब मात्र कॉलिंग पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये खूप रनआउट पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 14-15 रनआउट, आणि आता मात्र या मॅचमध्ये दुसरा रनआउट, तो देखील निरंजन करत. कॉलिंगमध्ये गडबड. निकुंजसाठी मात्र आपलं विकेट सॅक्रिफाईस केला इकडे निरंजनने. आता निकुंजला एक मोठी जबाबदारी निभावावी लागेल, आणि मी म्हणेल की डाव्या हाताचा बॅट्समन इकडे लाभदायक आहे, कारण की वारा जो आहे तो मात्र अनुकूल आहे डाव्या हाताच्या बॅट्समनसाठी. आणि आपण बघू शकतात इथे मात्र डाव्या हाताचा बॅट्समन मैदानाच्या बाहेर सरकार टेन्शनमध्ये येत असताना त्यांच्याच पॉव्हिलियनमध्ये बिंदुसारचे देखील जे एक्स्ट्रा खेळाडू ते बसलेले आहेत, कारण की ही लढत मात्र बेटेगाव विरुद्ध बेटेगाव अशी पाहायला मिळते. निनॉन येतोय, मॅन फॉर्म धनसार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येत असताना यावेळेस गावचा खेळाडू बेटेगावचा गोलंदाजीवर निशाण पटका सजवलाय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून 2 बाउन्स सीमारेषा पार येतोय केपीएल चौकार एडीजे. एकाच ओव्हरमध्ये बरंच काही घडलं जात आहे. एकाच ओव्हरमध्ये विचार केला तर चौकार देखील आले, विकेट रनआउटमध्ये पाहायला मिळते आणि वाईट देखील पाहायला मिळालेला आहे. बरंच काही गोष्टी घडल्या, आणि इथे धावफलक जर बघायला गेलं, धावफलक 7, आणि विकेटचा विचार केला तर विकेट गेले ते म्हणजेच 3 गडी बाद 7 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी राजे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकता छत्रपती बनणं इतकं सोपं नाही आहे, त्याच्यासाठी मात्र खूप मेहनत घ्यावी लागते. असंख्य मंदिर आहेत या जगामध्ये, परंतु एकही मंदिर नसताना सर्वांच्या मनामध्ये जे घर करतात त्यांना छत्रपती म्हणतात. आणि आपण बघू शकतात छत्रपतीचं नाव इथे या मैदानाला देण्यात आलेलं आहे. गोलंदाज जीवा मॅन फ्रॉम बिरवाडी यावेळेस या स्पर्धेतला चर्चेतला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडा लोवर चेंडू आणि 1 धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा. धावफलकावर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी प्रीतम करत या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत करतोय. पहिला चेंडू थोडा टॉस करून टाकण्यात येतो. निनॉन मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईकवर आलेला आहे. ज्याप्रमाणे ब्रिजेशने देखील सांगितलं, ज्याप्रमाणे आपण बघू शकता तुषारने देखील सांगितलं की क्रिकेटचा जो खेळ आहे तो खेळ सांघिक खेळ आहे. क्रिकेटचा खेळ जो आहे तो सांघिक खेळ आहे. कोणी एकामुळे मात्र जिंकता येत नाही. जेव्हा पूर्ण संघ मेहनत करतो तेव्हा मात्र विजय तुमच्या पायाशी येतो, विजय तुमच्या माथ्यावर येतो. आपण बघू शकतात. आणि विजय जर तुमच्याकडे खेचून आणायचा असेल तर 11 खेळाडूला मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही 11 जण जेव्हा मेहनत घेतील तेव्हा मात्र कुठे ना कुठे मैदानाच्या आतमध्ये तुमच्या वाटेला विजय येईल. कमालीची मात्र आपण बघू शकतात कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप चांगला मात्र खेळ. केपीएलची वाट आतुरतेने पाहिली जाते, आणि ही वाट मात्र यावेळेस शेवटच्या दिवसावर आलेले. कमालीचा चेंडू टप्पा पडला, बाहेर आला. बाकी कामगिरी किपरने बजावली. कृपेश पाटील स्टंपला जकडून आहे. पाचसळगावचा हा खेळाडू. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कळस भली सोन्याचा असेल, परंतु माथा जो आहे ना तो पायरीला टेकला जातो. आणि इथे मात्र बघायला गेलं तर निरंजन बाद झाल्यानंतर जबाबदारी उचलावी लागेल इथे खेळाडूंना. इथे काय घडते, हा तिसरा रनआउट. निकुंज मात्र इकडे कॉलिंग मध्ये गडबड करतोय, पाहत नाही क्षेत्ररक्षक. इथे मात्र 38 सर्कल मध्येच क्षेत्ररक्षक होता, आणि यावेळेस सहजरित्या रनआउट मिळतोय. चौथा गडी बाद डीजे.
स्ट्राईकला 2 रनआउट निकुंजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अंडरम बॉक्स क्रिकेटचं म्हणलं झालं तर अंडरम बॉक्स क्रिकेटचा हा सुपरस्टार खेळाडू आहे रुपेश, ज्याने आपल्या खांद्यावर कित्येक स्पर्धा जिंकवल्या. पालघर जिल्ह्यात नाही तर मुंबईपर्यंत खेळून आलेला अंडरम बॉक्स क्रिकेट आपण बघू शकतात. रुपेश आणि त्याचे बंधू दर्शन बोरोली म्हणा, नाला सोपारा म्हणा, तिथे देखील मात्र जाऊन खेळलेले आहेत आणि सध्या तरी ओव्हरमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू आहे, जीवाचा बोलबाला पाहायला मिळतोय, हलक्या हाताने मात्र खेळला जातोय आणि ही रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. रुपेश यासाठी जाणला जातो आणि स्कोरबोर्ड मात्र 2 ने पुढे जाईल. 1च्या 2 कशा बनवायच्या हे माहिती आहे रुपेशला आणि इथे मात्र 2 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 10-10 स्कोर कार्डवर. गेल्या वर्षीचा विचार केला तर अक्षय घरत फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, मात्र फायनल जिंकली होती ती म्हणजे सरावलीने. यावर्षी मात्र तो संघ शिवसाई सरावली स्पर्धेच्या बाहेर आणि त्याचं कारण म्हणजे काल खेळ मात्र परवा दिवशी थोडा चांगला झाला नाही आणि ज्या आयकॉनने मात्र फायनल जिंकली होती KPL, तो आयकॉन खेळाडू यावर्षी खेळला नाही कारण की इंजोर्ड आहे. इंजोर्डी असल्या कारणाने मात्र अंकेश घरत इथे आपण बघू शकतात तो खेळला नाही आणि इथे मात्र बिंदुसारचा विचार केला तर गेल्या वर्षी देखील टॉप 6 मध्ये प्रवेश केला होता, परंतु टॉप 6 मध्ये आल्यावर मात्र बाहेर गेला होता स्पर्धेच्या, म्हणजे सेमीफायनलमध्ये पोहोचला नव्हता. ब्रिजेशने मात्र त्यांना पराभूत केलं होतं. यावेळेस आपण बघू शकतात ब्रिजेश स्पर्धेच्या बाहेर जात असताना आणि आता मात्र एक टीम पुढे जाणार आणि एक टीम मात्र पुढे जाणार, मागे राहणार, यात काही वाद नाही. बघूया सरकार थोडं मात्र बघायला गेलं तर क्रुशल मुवमेंट आहे, टेन्शनचं वातावरण आहे कारण की 2 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावकाला पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद आणि रुपेश आणि निकुंज, आता निकुंजला मात्र मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट संघर्ष हा तुम्हाला करावाच लागेल आणि असं म्हटलं जातं संघर्ष जेवढा कठीण विजय तेवढाच मोठा. आणि इकडे मात्र कृपेश पाटील यावेळेस गोलंदाजी मार्कवर टीमचा आयकॉन खेळाडू गोलंदाजीसाठी येत असताना, आयकॉन जेव्हा आपल्याला बनवलं जातं तेव्हा मात्र मोठी जबाबदारी येते आणि यावेळेस फटका फसलाय, परंतु यावेळेस नो मॅच लँड मध्ये चेंडू पडणार एक आणि एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. निशांत तिकडे पाहायला मिळतोय, बेटेगावचा खेळाडू आहे, याच मैदानावर मात्र डेली प्रॅक्टिस आहे आणि अंदाज आहे या मैदानाचा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 12. एक बाजूला बिंदुसार, दुसऱ्या बाजूला सरकार. चेंडू आतापर्यंत फेकून झाले ते म्हणजेच एक, अजूनही मात्र 5 चेंडू बाकी आहेत. 13 मध्ये 12 बनवलेले आहेत. रुपेश फटका सजवला, ग्राउंडिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय, एक धाव मात्र असेल. कुत फिल्डिंग जवळजवळ बाउंड्री लाईन वरून 38 पर्यंत आला आणि यावेळेस चेंडू अडवला आहे. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 13. तिचा चेंडू प्रॉपर ब्लॉक मात्र यावेळेस पाहायला मिळतंय, खोदून काढलाय चेंडूला. इथे मात्र लॉंग ऑन रिझर्वला क्षेत्ररक्षक आणि यस ॲक्युरेट थ्रो, परंतु पंच सांगतोय की इकडे नोट आउट आहे. गुड रनिंग. या चपळीसाठी रुपेश मात्र ओळखला जातो, फायर संघाकडून देखील खेळलेला आहे. आठवते मला मॅच आर्यनच्या मैदानावर अजिंक्य मराठा वर्सेस फायर पास्तळ 49चं टार्गेट दिलं होतं. नाझिम गुल्ली हा मात्र अजिंक्य मराठामध्ये आला होता. शिरगाव संघ होता, शिरगावमध्ये मात्र पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मात्र 2 विकेट गेल्यानंतर रुपेशला पाठवलं हरेश घरत कप्तानने आणि काही कमालीचा खेळ निरंजन बरोबर त्याने खेळला होता. आणि यावेळेस बघा तशाच रीतीचा मात्र खेळ राहतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु अक्षयकडून झालंय चुकी. इथे मात्र निकुंजला मिळतोय जीवदान. या मैदानाचा हा मोठा भाग आहे, हा मात्र क्लिअर करणं एवढं सोपं नाही आहे आणि इकडे मात्र तो क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस कॅच ड्रॉप, एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते 16. रुपेशने निरंजन घरत बरोबर एक चांगली पार्टनरशिप केली होती आणि त्या मॅचला मात्र सेमीफायनल मॅचला मात्र विन केलं होतं, ते सुद्धा फक्त रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर. एकही चौकार नाही त्याच्या बॅटमधून आला होता, एकही षटकार नाही आला होता, मात्र त्याच्या पावलामध्ये जादू आहे आणि मनगटात जादू आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव. सिंगलने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर.
चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा चेंडू असेल 17 धावा 17 चेंडूमध्ये किमान 40+ जाणं गरजेचं आहे. निकुंज फुलटच चेंडूला मात्र सजवता आला आणि 3 स्टंपमध्ये पकडला जातोय. इथे पायचीत यावेळेस परतावं लागेल फलंदाजाला. हा 5वा गडी बाद 17 धावेवर. अर्धा संघ कुठे ना कुठे आठवण करून देतोय 1983 आपण बघू शकता झिम्बाब्वे वर्सेस इंडिया आणि 17वर 5 गडी बाद आणि तोच आकडा इकडे येतोय 17वर 5 गडी बाद. एडीजे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच आदर्श मॅन फ्रॉम सालवड. आपण बघू शकतात सालवड पास्तळ आणि इथे मात्र विकेट आलाय. चला आदर्शसाठी इकडे मात्र यंगस्टार ग्रुप कडून कॅश प्राइज दिले जाईल. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि गरज देखील आहे त्यांच्या संघाला. बघा कपिल देव निकुंजने जे काम केलं होतं ना ते करावं लागेल. 17वर 5 गडी गेल्यानंतर 264 ही टोटल केली होती. 175 नोट आउट खेळला होता. विक्रमी खेळी केली होती आणि तशीच एखादी खेळी इकडे 2 ओव्हरमध्ये रुपेश किंवा आदर्शला खेळावी लागेल. जीवा आहे जीवाने चकावलाय. डॉट चेंडू आलाय. आदर्शसाठी पुन्हा एकदा पारितोषिक येतोय रॉकस्टार ग्रुप कडून. बघूया लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपये कॅश प्राइज. कमालीचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न. बीट झाला. इकडे मात्र एकदा वसेल. यस एकदा वसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18 बायच्या रूपात ही धाव. यावेळेस लेग बायच्या रूपात ही धाव. बघायला गेलं तर मोठे हिट खेळावे लागतील. कारण आहे ते रनआउट. कुठे ना कुठे रन धावताना लक्षच दिलं नाही त्यामुळे मात्र विकेटवर विकेट गेले आणि परिस्थिती गंभीर आहे. इथे मात्र आपण बघू शकता 18 धावा आहेत. बघा तुम्ही 30-32 म्हणून जर जिंकण्याचा विचार करत असतील तर हे काम मात्र थोडं अवघड असेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे मात्र आदर्शने. इथे मात्र आपण बघू शकता आलाय डॉट. गुड बॉलिंग. प्रत्येक मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी जीवाकडून. बघूया आदर्शसाठी पारितोषिकाची वर्षाव तर झालंय. षटकारासाठी 200 रुपये रॉकस्टार ग्रुप कडून. इकडे आतमध्ये येऊन खेळतोय परंतु चक्कावतोय. इकडे काही समजत नाहीये बॅट्समनला. फक्त कीपर आणि गोलंदाज खेळतोय यात काही वाद नाही. जीवाने जेवढे मला तर वाटते बीट केलेले आहेत चेंडू तेवढे आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाने बीट केले नसतील चेंडू. कमालीचा गोलंदाज प्रत्येक ओव्हरमध्ये 3-3 ते 4-4 चेंडू मात्र बीट करतोय बॅट्समनला. धाव्यांचा विचार केला धावा अक्षरशः मात्र इकडे खराब दिसतंय. 19 लो स्कोरिंग मॅच पाहिल्यात परंतु तेव्हा मात्र इकडे काय घडते. इथे विकेट आहे. रन आउट. पुन्हा एकदा हा 5वा ते 6वा रन आउट. रुपेश डीजे. थँक्यू डीजे मास्टर. जीवा इकडे मात्र अक्षरशः खेळवतोय म्हणजेच काही आमच्या स्कोररला आणि अंपायरला कोणताही त्रास देत नाहीये. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच 19. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल क्वालिफायर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर शिवराय योद्धा आणि त्यांच्या विरुद्ध तिरुपती बालाजी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या. शिवराय योद्धा आणि तिरुपती बालाजी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटचा चेंडू 7 चेंडू आहेत. नवीन बॅट्समन योगेश मॅन फ्रॉम नंसार यावेळेस स्ट्राईकवर येतोय.
आणि फटका इकडे फसला, विकेट मिळतोय, सरळ हातामध्ये गेला. इकडे फुलटस मिळाला होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळेस दिलशान स्टाईल पल्लू स्कूप खेळला जातोय, परंतु थेट साजनच्या हातामध्ये चेंडू जातोय. यावेळेस कॅच केलं जाईल. विकेट आलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त ना फक्त 19 धावा धावपलकावर. डीजे थँक्यू डीजे मास्टर. शेवटचा आणि अंतिम षटक यावेळेस प्रीतम मॅन फ्रॉम अक्करपट्टी गोलंदाजी मार्कवर. प्रीतम राऊत येतोय मॅन फ्रॉम अक्करपट्टी गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर आदर्श. इथे किमान 20 धावा बनवाव्या लागतील. एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचावं लागेल. फुलटच चेंडू आहे ऑन साइडला. फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अक्षय. 1 धाव. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. यावेळेस 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21-21. पंकेश नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो नो स्ट्राईकला. बेटेगावचा हा खेळाडू नो स्ट्राईकला आपण बघू शकतात. टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. शिवराय योद्धा पास्तळ आणि तिरुपती बालाजी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. फटका इकडे चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आहे का? नाही. इकडे मात्र कॅच आउट. विकेट. डीजे थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र आपण बघू शकता. चला स्वप्नील घरत आणि दिनेश घरत दोघांना विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कृपया करून आपण या टॉस बॉक्स कडे. शिवराय योद्धा पास्तळ आणि तिरुपती बालाजी विकेटवर विकेट जात आहे. विकेटवर विकेट जात आहेत मात्र धावा येत नाहीये. ज्याप्रमाणे पत्त्याच्या बंगल्यामधून एक पत्ता काढला का कसा बंगला कोसळतो अशा रीतीने ही इनिंग कोसळलेली दिसते पूर्णपणे. 8 गडी बाद. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 21-21. शिवराय योद्धा तिरुपती बालाजी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटचे 4 चेंडू आहेत. कृपया करून आपण या टॉस साठी. रिव्हर्स अटेम्प्ट केला. इकडे मात्र चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे. यावेळेस मात्र 10व्या क्रमांकावर येऊन रुपेश इकडे मात्र चौकार खेचतोय. बेटेगावचा खेळाडू आपण बघू शकतात. चौकार आलाय. थँक्यू. यस आपण बघू शकता. BPL बेटेगाव प्रीमियर लीग मध्ये 3 वेळा मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड घेतलेला आहे आणि इकडे मात्र चौकार आलाय. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 25-25. पुन्हा तयार. 3 चेंडू आहेत. फुल टच चेंडू आहे. इथे मात्र गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. 2 सलग चौकार आले. स्कोरबोर्ड 29-29. रुपेश सुप अप मात्र रिव्हर्स सिपचा फटका. आतापर्यंत बघायला गेले तर जे सुरुवातीच्या टॉप ऑर्डरला काही करता आलं नाही ते मात्र मिडल ऑर्डर म्हणजे टॅलेंटर करत असताना यावेळेस 10व्या क्रमांकाचा बॅट्समन मात्र इकडे चौकार षटकार खेचतोय. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातील. तिरुपती बालाजी आणि शिवराय योद्धा कॅप्टनला पाठवा. यावेळेस फटका सजवलाय सरळ बॅटीने. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर नक्की मिळेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 30. 29 चेंडू आणि 30 धाव बनवले. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील इथे आपल्याला पाहायला मिळेल. KPL
कुठे ना कुठे मात्र मागे वळून बघतील तर रनआउट आठवतील, परंतु इकडे आता मात्र विचार करून फायदा नाही आहे, कारण की वेळ निघून गेला आहे. आणि शेवटच्या चेंडूवर काय असेल, इथे मात्र 38 सर्कलमध्ये सनी मात्र चेंडू अडवतोय. एक धाव नक्की असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31 बनवलेले आहेत आणि 32 धावेचं आव्हान असेल. जाऊया आपण टॉस बॉक्सकडे, तिथे मात्र जोडले जातील म्हणजे साथी कॉमेंटेटर युसुफ सय्यद. आणि मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. बघत राहा, ऐकत राहा KPL सीझन 4 डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजी. नक्कीच धन्यवाद प्रीतम घरत यांचा आवाज आपण ऐकला या पहिल्या इनिंगसाठी. यानंतर होणारा जो सामना आहे टॉप वर्सेस टॉप म्हणजे क्वालिफाय सामना, जो संघ विजय होईल नक्कीच मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला एक संधी अजून असणार आहे. तर एका बाजूला पाहू शकाल दिनेश दादा असतील, तर एका बाजूला स्वप्नील दादा घरत, असे दोन मातब्बर लेजेंडरी खेळाडू टॉससाठी येत असताना एका बाजूला पाहू शकाल शिवराय योद्धा पासल, तर एका बाजूला तिरुपती बालाजी. विनंती करेल टॉससाठी विनंती करेल केतन या आपल्या शुभस्ते पण करणार आहोत टॉस. पाहू शकाल कोणबीर प्रीमियर लीग सीझन 4 आजचा अंतिम दिवस. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये छत्रपती शंभूराजे मैदान बेटेगाव चा मैदान पाहू शकाल, अप्रतिम मैदान आणि बोथ ऑफ कॅप्टन्स या अप्रतिम दिनेश हॅलो चिक दिनेश सर या पाहू शकाल चांगला बॅटल आहे. पाहू शकाल केतन दादा दिनेश दादा एका संघामध्ये खूप वर्ष खेळलात आणि केतन दादांची शुभ असते आपण टॉस करणार आहोत. नक्कीच केतन दादाच्या अंगावर सुद्धा पाहिलं तर शिवराय योद्धा पासष्ट संघाचा जर्सी आहे आणि त्यांच्या शुभ असते टॉस केला जाईल. बेस्ट ऑफ लक दादा आपल्या सामन्यासाठी. बेस्ट ऑफ लक दादा आपल्या सुद्धा या सामन्यासाठी. तर दोन महत्त्वपूर्ण खेळाडू सुखी आणि ओळी. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ, परंतु सामन्यामध्ये सुद्धा चॉईस नसणार आहे. जो जिंकेल मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. एक आपण पाहू शकाल 40+ 4 सितारे पाहू शकाल आणि स्वप्नदादा घर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तिसरं बक्षीस क्रमांक दिले गेले, त्यांचा नक्की धन्यवाद असेल दादा. आणि आपण टॉस करतोय. आमचे अध्यक्ष सुद्धा आहेत विनोदजी पाटील. ओलीचं कॉल केले गेले आणि यावेळेस ओली, उद्या होळी आहे आणि आज ओली आली आहे, नक्कीच होळी लागली. दादा टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णायक असणार आहे आणि क्वालिफाय सामना तर थेट फायनलमध्ये जिंकेल. म्हणजे आम्ही फिल्डिंग पहिली डायरेक्ट क्वालिफाय गेलं म्हणजे विदाऊट टेन्शन जाईल. हीच मॅच महत्वाची, फायनल समजून खेळणार आहेत. नक्कीच फायनल समजून खेळा. समोर 40+ खेळाडू आहेत. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग स्वप्न होता दादा 40+ जिंकण्याचं आणि जिंकून दिलं होतं, परंतु प्रेमी तुमच्या संघामध्ये आहे, निरंजन नाहीये. परंतु यामध्ये काही चेंजेस असणार या पुढील सामन्यामध्ये. आणि बॉल आउट करताना तसं तुम्ही चेंडू घेऊन आला तर आमची नक्कीच चर्चा झाली. मी आणि कैलास पागदिरे होते. मी सांगितलं दादा चेंडू लागेल, काही एक्सपिरियन्स खूप महत्त्वपूर्ण होता. आणि यावेळेस काय चेंजेस तुमचे असणार आहेत या सामन्यामध्ये? नाही, चेंज तेच खेळणार आहेत. बॉल आउट किती महत्त्वपूर्ण होता टॉपला राहण्यासाठी? बॉल आउट खूप महत्त्वाचा होता, कारण जो कोण करणार तो टॉपमध्ये येणार, परत डबल चान्स, त्यासाठी टॉपवर राहणं गरजेचं होतं. आणि दादा या स्पर्धेबद्दल तुम्ही शेवटचा सामना खेळतात म्हणजेच क्वालिफाय सामना सांगाल या स्पर्धेबद्दल? आपण पाहतोय 365 दिवसामध्ये 3 दिवस नेमलेले असतात. तुम्ही किती आतून पाहतात या स्पर्धेची? नाही, समाजाची मॅच आहे त्यामुळे खेळायला खूप आनंद आहे याच्यात. आणि हा समाजासाठी एक प्लॅटफॉर्म आहे चांगला, की त्यातले चांगले प्लेयर, लहान प्लेयर घडू शकतात. आणि ह्या लोकांनी सुंदर आयोजन केलेलं आहे कमिटीने. बेटेगावचं पण गावचं मी हे करेल की धन्यवाद देईल की एवढं चांगलं ते सगळं कमिटीला. आणि आमचे विनोद ओघे आहेत, केतन ओघे आहेत, सगळेच म्हणजे व्यवस्थित चांगलं आहे केलेलं आहे. दिनेश दादा नक्कीच टॉस तुम्ही गमावलाय, टॉस जिंकल्याचा निर्णय काय असता आपला?
टॉस जिंकला असता तरी आम्ही सर्वांनी मते आम्ही ठरवलं होतं की पहिली बॅटिंगच करायची, कारण की आम्ही आजपर्यंतच्या लीग मॅच होत्या त्या 4ही मॅच बॅटिंगने जिंकलो होतो. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की बॅटिंगच करायचं आणि तो बॅटिंगच झालं शेवटी. या सामन्यामध्ये काय फेर काय चेंजेस करणार की तीच टीम खेळणार आहे? नाही, आम्ही सेम टीम ठेवणार आहे, काही चेंजेस नाही टीममध्ये. आणि या स्पर्धेत आता काय सांगेल, तू सुद्धा खूप वर्ष खेळलाय आणि 40+ खेळाडू जे मातबर खेळ करतायत त्याबद्दल काय सांगेल? स्पर्धेबद्दल सांगेल तर किती सांगेल तेवढं कमीच आहे, कारण की KPL पर्व 4थं, कारण की जे हे कमिटी आपली KPL विनोददादा वगैरे आहेत, त्यांचे मेंबर्स कल्पेश केतन वगैरे भरपूर सर्वजण आहेत. अफाट मेहनत आहे, कारण की स्पर्धा आम्ही भरवतो प्रत्येक वर्षी फायर क्रिकेट क्लबच्या वतीने, तेव्हा आम्हाला माहीत आहे की काय मेहनत लागते ह्या स्पर्धेसाठी, आणि खरोखर त्यांना मी सॅल्यूट करेल ह्या स्पर्धेसाठी, आणि अशाच या स्पर्धा चालू ठेवाव्यात ही त्यांना मी विनंती करेन. अजून एक प्रश्न, तुषारदादा आणि जितूमध्ये जी लढत झालेली, तर तुषारदादा आणि जितू व्यवस्थित आहेत, खेळतील पुढच्या सामन्यामध्ये? हो, नक्कीच खेळतील, दोघे पण खेळतील, कारण की थोडा तुषारला जास्त मार लागला आहे, थोडा पाय दुखावतो, परंतु आम्ही दवाखान्यात वगैरे जाऊन एक्सरे काढले, एक्सरे नंतर ओके होता, परंतु तुषारसुद्धा बोलला की मी खेळेन. नक्की तुषारदादा जिद्दी खेळाडू आहे, तो क्रिकेट सोडत नाही. तर बेस्ट ऑफ लक दादा आपल्याला या सामन्यासाठी. तर आपण वळणार कॉमेंट्री बॉक्सवर जिकडे जोडले जातील मिस्टर प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच. युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. या अगोदर प्रीतम यांचा आवाज आपण ऐकलात. ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि इझिली 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 2 या धावसंख्येवर. 32 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर सरकार चॅलेंजर बेटेगाव या संघाने 31 धावा फलकावर लगावल्या. 32 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आतापर्यंत चांगली रणनीती आखली गेले. बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता, गॅपमध्ये होता, सेफ झोनमध्ये आपण पाहिलं, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 32 धावांचं लक्ष ज्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. विनोदजी पाटील अध्यक्ष थोडेसे सरप्राईज झाले, मात्र अचंबित झाले की नक्की धावा 32 आहेत की 62, परंतु 32 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. कुणबी प्रीमियर लीग 2024 आणि आजचा सलग तिसरा दिवस, पर्व 4थं. या स्पर्धेत चॅम्पियन्स कोण बनेल, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल. जो खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 100% देणं फार गरजेची गोष्ट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन, प्रीतमला परतावं लागेल, गॉन. थँक्यू. चला, बॅटर थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका, कारण वेळ फार कमी आहे आणि सामने भरपूर आपल्याला खेळवायचे आहेत. त्याकरता अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आपल्याला ही फायनलची मॅच खेळवली गेली पाहिजे. दोन आमचे ऑनफिल्ड पंच पाहायला मिळतात रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये. म्हणतात ना, स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते, आणि ते ऊन झेलत असताना हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. कैलासजी पागदरे, अक्षयजी नाईक, विवेकजी दवणे, हे तिन्ही पंच मात्र या स्पर्धेला उपस्थित आहेत. एकंदरीत 3 धावा फलकावर लगावले गेलेत. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 4. विनोदजी पाटील यांची खूप चांगली मेहनत या स्पर्धेचे प्रेसिडेंट आहेत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं एकमेव कारण असतं दबाव, आणि त्या दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी, फलंदाजी, यष्टीरक्षण, क्षेत्ररक्षण या 4 गोष्टी मूलभूत गरजा आहेत. त्या पद्धतीने मात्र क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. ह्या वेळेला अतिगाई संकटात नाही, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अक्षय बॅक टू द पवेलियन, सेकंड विकेट डाऊन, गॉन.
थँक्यू. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये निरंजन घरतने पुन्हा एकदा 30 दहशत तूस दरारा दाखवत असताना आपण पाहू शकलात. अवघ्या 4 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, प्रभावित मारे कसे करावेत याचं प्रात्यक्षिक दाखवलं ते निरंजन घरत बाळूने. आणि पहिल्या षटकात आपलं नावावर पहिलं षटक केलं. अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते पॉवर प्लेमध्ये. 2 षटकं पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक 3 बाहेर आहेत. एका साईडला आपण पाहिलं डीप मिड विकेट, त्यानंतर मिडॉन आणि एक एक्स्ट्रा कव्हर. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत एक क्षेत्ररक्षकाला मात्र आतमध्ये घेतलं गेलं, एक डीप बॅकवर्ड पॉईंट मात्र सरकवला गेला आहे. आणि अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅटरसाठी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग. अप्रतिम ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह खेळला जातोय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि 5 धावा फलकावर. 32 धावांचा लक्ष्य. 2 बॅटर आहेत, एका साईडला कृपेश आणि एका साईडला साजन. साजन कशा पद्धतीने खेळी करेल याकडे लक्ष असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, कारण एक लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन जोडी असल्यामुळे मात्र थोडीशी तारांबळ उडते फिल्डरची. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर योगेश आपल्याला पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप करा जरा गेम. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. अप्रतिम हलक्याच्या हाताने फक्त गॅप शोधला आणि सरळ चेंडूला फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार. गुड शॉट. थँक्यू. चौकाराने स्वागत केलं जातं आदरणीय रवींद्रजी बागले साहेब यांचं या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक आपण करूया सहर्ष स्वागत कुणबी प्रीमियर लीग मध्ये. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. अचूक टप्पा आणि सुंदर लेंथ लाईन ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि तेच गुण वैशिष्ट्य असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर योगेश. परिपूर्णतः फलंदाजाला जाणतोय साजनला. योगेश पुन्हा एकदा सज्ज होईल राईट मोर द विकेटने. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला ऑन द राईज खेळला गेला. क्या बात आहे. कडक शॉट पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. या आपण आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे अध्यक्ष विनोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते करूया आपण यथोचित स्वागत सन्मान. रवींद्र बागले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. अप्रतिम बॅटचा फेस ओपन करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. बिंदुसार 11 बेटेगाव या टीमची 15 या धावसंख्येवर. विजयासाठी आता 17 धावेची आवश्यकता आहे. तुझे स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. रवींद्र बागले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. बोईसर KP नगर या ठिकाणाहून. खूपच प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. व्हाईट बॉल अक्षयजी नाईक यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16 अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केला गेलाय. 5 बॉलचा खेळ झालाय. दुसरे षटक प्रगतीपथावर.
बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडू निघून जाईल. खूप चांगला जजमेंट केलं गेलं. कॅरी करत असताना चेंडू पाहायला मिळतोय. झेल करवी फलंदाज साजन. तिसरा धक्का बिंदुसार 11 बेटेगाव टीमला गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16वर जाऊन पोहोचली गेली. 16 धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे. सुचेंद्र गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमच्या व्यासपीठावर आफ्टर लंच नंतर. ऑफ साईडला फटका चांगला आहे. जबरदस्त क्लास टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळतं. चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं कृपेच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 18 धावा. निरंजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 18 धावा फलकावर. यावेळेला अप्रतिम फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला निवडलंय का तर नाही. सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा खणखणीत सनसनाटी षटकार. चोवीस धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. 1 बाउन्सने चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता चौकार मिळेल. मोहित यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. विजयासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 4 धावा. म्हणजेच आयोजकांचा वेळ वाचवला गेलाय जवळजवळ. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला पहिला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. बॉल फेकून झाले ते 4. 4 धावेची आवश्यकता आहे. 14 बॉल तुमच्याकडे अजून शेष आहेत. ऑन साइडला खेळ खल्लास. ग्रेट टायमिंग. टक्कन आवाज आला. अर्थातच गोड आवाजात गोड षटकार. विजयावर शिक्कामोर्तब केला या षटकाराने. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन बिंदुसार 11 बेटेगाव. एका साइडला सरकार चॅलेंजर बेटेगाव यांच्यासाठी चॅलेंज होतं. आता आपण 2 संघांमध्ये सामना पाहतायत. टॉप वर्सेस टॉप.